नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी डी के आपल्या मार्केट इन्फो या चॅनलमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्रातून जाणार नवीन रेल्वे मार्ग असा सुरू होणार, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. काय आहे डिटेल, काय आहे रेल्वे महामंडळाचे नियम, तर ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. यामध्ये आपल्या गावातून सुद्धा रेल्वे जाते का ते पण आपण बघणार आहोत. आपल्या गावातून नक्की रेल्वे जात असेल तर नक्की आपल्या गावाचं नाव कमेंट करा. त्यामुळं आपला व्हिडिओ कोणत्या आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत जातो आहे हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. त्यामुळं व्हिडिओमध्ये गावाचं नाव नक्की कमेंट करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओमध्ये. सेमी हाय स्पीड प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी चौथ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. दरम्यान शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर झालेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा म्हणजेच DPR अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव आणि खासदार वाजे यांनी दिली आहे. या सेमी हायस्पीड प्रकल्पाला मागील वर्षात अनेक अडचणी आल्या आणि प्रत्येक प्रकल्प रखडला गेला. याबाबत खासदारपदी येताच राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यात रेल्वे शिर्डी मार्गे होणार की संगमनेर मार्गे होणार असा प्रश्न होता. मात्र राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होईल असे निश्चित करण्यात आले. दरम्यान महारेल्वेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आराखड्यात म्हणजेच DPR नारायणगाव येथील GMRT आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालवण्यात जाणारी जॉईंट मायक्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच रेडिओ दुर्बीण या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकल्पातून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र ही बाब मंत्रालयाच्या लक्षात येताच त्याबाबत आता नव्याने आराखडा बनवण्याच्या कामाला खासदार राजाभाऊ वाजे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीनंतर मान्यता देण्यात आली. नारायणगाव येथील GMRT प्रकल्पाला वळसा घालून नव्याने रेल्वे मार्गाचा DPR बनवला जात आहे. शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा नवा DPR अंतिम टप्प्यात आल्याची माहिती वैष्णव आणि खासदार वाजे यांनी दिली आहे. अडचण काय होती, म्हणजे त्या पहिल्या प्रकल्पासाठी अडचण काय येत होती ती अडचण आपण जाणून घेणार आहोत. महारेल्वेच्या बनवणाऱ्या DPRमध्ये नारायणगाव येथील JRMT मधून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र नव्याने तयार होत असलेल्या DPRमध्ये GMRTला वळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान 60 ते 90 किलोमीटर अंतर वाढून अर्ध्या तासाचा वेळ लागणार आहे. हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत तसेच जुन्याच मार्गाने मार्ग होण्याबाबत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील आग्रही आहेत. त्यामुळे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे या दोन्ही नेत्यांच्या देखील लवकरच पत्राद्वारे किंवा समक्ष भेट घेऊन हे प्रकल्प लवकरच सिद्धीस जाण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालावे अशी विनंती करणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या बैठकीत मंत्री म्हणाले होते की या पंचवार्षिक काळात देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे. या प्रकल्प मुळे देखील लवकरच पूर्ण करण्याची प्रयत्न करू.
दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ते देखील प्रकल्पाबाबत सकारात्मक आहेत. नाशिक पुणे सेमी स्पीड हायस्पीड प्रकल्प माझ्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यातील अडचणी दूर केल्या. आता नव्याने बनवला जाणारा DPR हा अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत याबाबतचा सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन अंतिम मंजुरी मिळावी असा प्रयत्न करत असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील मी विनंती करणार आहे. त्यामुळे नाशिक ते पुणे हा नवीन रेल्वेमार्ग आता सुचाट सुटणार यात शंका नाही. खासदार राजाभाऊ पराग, प्रकाश वाजे, लोकसभा सदस्य नाशिक. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.